माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो, माझ्या परम भक्ती सागर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी सुरुवात करत आहे. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग या अध्यायातील उर्वरित भाष्य आपण या भागामध्ये पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव. योग अभ्यासामध्ये स्थित झाल्यावर परम पवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. तात्पर्य असे की या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार, ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्णाचा निर्विशेष ध्वनी म्हणजे ओंकार होय, परंतु कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच. या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला पाहिजे. तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. कृष्ण भक्त कृष्ण लोक गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तीसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. हे पार्था, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्ती योगात रममान झालेला असतो. तात्पर्य असे की भक्ती योगाद्वारे भगवंताची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचे वर्णन विशेष करून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये 4 निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असा उल्लेख करण्यात आला आहे. मोक्ष प्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतीचेही कर्मयोग, ज्ञानयोग आणि हट्टयोग याचे वर्णन करण्यात आले आहे. या योग पद्धतीमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो, परंतु श्लोकामध्ये विशेष करून विशुद्ध भक्ती योगाचा ज्ञान, कर्म आणि हट्ट यांच्या मिश्रणारहित उल्लेख करण्यात आला आहे. अनन्य चेता शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते. त्याला स्वर्गलोकापर्यंत उन्नत होण्याची इच्छा नसते. तसेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा भौतिक जंजाळातून मोक्ष प्राप्ती करण्याची इच्छा नसते. विशुद्ध भक्ताला कशाचीही अभिलाषा नसते. चैतन्य चरितामृतात शुद्ध भक्ताला निष्काम भक्त असे म्हटले जाते, अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीची इच्छा नसते. परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते आणि जो स्वार्थ हेतूने प्रेरित झालेले असतात त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही. ज्ञानयोगी, कर्मयोगी किंवा हट्टयोगीला थोड्याफार प्रमाणात स्वार्थ असतो, परंतु शुद्ध भक्तीची भगवंतांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त इतर काहीच अभिलाषा नसते. म्हणूनच भगवंत सांगतात की ज्याची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना सहजपणे भगवत प्राप्ती होऊ शकते. शुद्ध भक्त श्रीकृष्णाच्या अनेक रूपांपैकी एका रूपाची भक्ती करण्यामध्ये सदैव युक्त झालेला असतो. श्रीकृष्णाची राम आणि नरसिंहासारखे विविध विस्तारित रूपे, अंश आणि अवतार आहेत आणि भगवंताच्या या दिव्य रूपापैकी कोणत्याही रूपावर भक्तिभावाने फक्त आपले मन एकाग्र करू शकतो. इतर योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्तापुढे निर्माण होत नाही. भक्तियोग हा अत्यंत सहज, उद्धात आणि आचरण करण्यासाठी सुलभ आहे. भक्तियोगाचा प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपानेच होऊ शकतो. भगवंत हे सर्वांवर कृपा करतात, परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विचलित न होता जो त्यांची सदैव सेवा करतो त्यांच्यावर ते विशेष कृपा करतात. अशा भक्ताला ते विविध प्रकारे सहाय्य करतात. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे जो पूर्णपणे शरणागत आहे आणि भगवत भक्तीमध्ये युक्त झालेला आहे तो भगवंतांना यथार्थ रूपामध्ये जाणू शकतो. आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तदामी बुद्धियोगतम, भगवंत अशा भक्ताला पुरेशी बुद्धी देतात जेणेकरून भगवत धामामध्ये त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकेल. विशुद्ध भक्ताचा विशेष गुण म्हणजे तो विचलित न होता आणि देश काल परिस्थितीचा विचार न करता सदैव श्रीकृष्णाचे स्मरण करीत असतो. त्याच्या भगवत स्मरणामध्ये कोणतीही विघ्ने येत नाहीत. तो आपली सेवा कोणत्याही काळी आणि स्थळी करू शकतो.
काही जण म्हणतात की भक्ताने वृंदावनादी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवंताच्या लीलास्थळी वास केला पाहिजे. तथापि शुद्ध भक्त कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो. श्री अद्वैताचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले की भगवन हे जिथे तुम्ही आहात तेथे तेथेच वृंदावन आहे. सततमाय नित्यश्च या शब्दावरून दर्शल्याप्रमाणे शुद्ध भक्त हा सदैव कृष्ण स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णावर ध्यान करीत असतो. ज्याला भगवंताची अत्यंत सुलभतेने प्राप्ती होते अशा शुद्ध भक्ताचे हे विशेष गुण आहे. गीता ही भक्ती योगाच्या महत्वावर अत्यंत कोणत्याही योगापेक्षा अधिक जोर देते. सामान्यतः भक्ती योगी 5 प्रकारे भक्ती करतात: शांत भक्त, दास्य भक्त, साख्य भक्त, वात्सल्य भक्त आणि माधुर्य भक्त. यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करणारा योगी असतो तो अविरतपणे भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो आणि क्षणासाठीही तो भगवंतांना विसरू शकत नाही. यास्तव त्याला सहजपणे भगवंताची प्राप्ती होते. एक शुद्ध भक्त क्षणभरासाठीही भगवंतांना विसरू शकत नाही आणि त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठी विसरू शकत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राच्या कीर्तनाच्या कृष्ण भावनामृत पद्धतीचे हे मोठे वरदानच आहे. माझी प्राप्ती केल्यावर भगवत योगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. तात्पर्य असे की हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकच तो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. वेदामध्ये परमलोकाचे वर्णन अव्यक्त, अक्षर आणि परमागती असे करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे आणि हे परम लक्ष्य आहे. महात्मा जनाचेही हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्तांकडून महात्मे जनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्याच्यामध्ये कर्मक्ष विकास होतो. त्या योगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममान होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याची अभिलाषा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाच्या सानिध्याशिवाय इतर काहीही नको असते. हीच जीवनाची पूर्ण अवस्था आहे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णाच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कृष्ण भावनाभावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात असे महात्मेजन परमश्रेष्ठ असतात. प्राकृत जगतातल्या अतुच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कौंतेय, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. तात्पर्य असे की कर्म, ज्ञान, हट्ट इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णाच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तेथूनच पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृतिक लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकाप्रत उन्नत होतात त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकातीलही मनुष्याचे पृथ्वीवर पतन होते. छातोमनी उपनिषदात सांगितलेल्या पंच अग्नि विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा भूतलावर परतून यावे लागते. उच्चतर लोकांमधील जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते कर्मकश अधिकाधिक उच्चतर लोकाप्रत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. श्रीधर स्वामी आपल्या भगवद्गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगतात. जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. मानवीय गणनेनुसार 1 सहस्त्र चतुर्युगी म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि अशाच 1000 चतुर्युगाची ब्रह्मदेवाची 1 रात्र असते. तात्पर्य असे, प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित असतो. कल्पाच्या चक्रात जो गणला जातो 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होय.
आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग होय. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगांना मिळून चतुर्युग असे म्हटले जाते. सदाचार आणि ज्ञान आणि धर्म आणि अज्ञान या दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्ययुगाची लक्षणे आहेत. सत्ययुगाचा कालावधी 1,72,000 वर्षे इतका असतो. त्रेतायुगामध्ये दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो आणि त्रेतायुगाचा कालावधी 12,96,000 वर्षे इतका असतो. द्वापार युगामध्ये सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात ह्रास होतो आणि दुर्गुणांचा प्रभाव वाढतो. द्वापार युग सुमारे 86,04,000 वर्षापर्यंत चालते आणि शेवटी कलियुगामध्ये 5,000 वर्षापासून आपण या युगाचा अनुभव घेत आहोत. कलह, अज्ञान, अधर्म आणि दुर्गुण यांचे प्राबल्य असते आणि सदाचाराचा पूर्णपणे ह्रास होतो. कलियुगाचा कालावधी 43,02,000 वर्षे इतका असतो. कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवंत स्वतः कल्की अवतार धारण करतात आणि असुरांचा विनाश करतात, या भक्तांचे रक्षण करतात. त्यानंतर नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. नंतर युगामागून युगे येण्याचा हा कर्म पुन्हा सुरूच राहतो. या 4 युगाचे 1000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि इतक्या फेऱ्यानंतर एक रात्र होते. अशी 100 वर्षे इतके ब्रह्मदेवाचे आयुष्य असते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. मानवीय गणनेनुसार अशी 100 वर्षे म्हणजे पृथ्वी तलावरील कितीतरी अब्ज इतक्या वर्षाबरोबर होतात. या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विश्लेषण आणि अनंत असल्यासारखे दिसते, परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणे क्षणभंगूर आहे. अटलांटिक महासागरातील बुडबुड्याप्रमाणे कार्णोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवाचा उदय आणि अस्त होत असतो. ब्रह्मदेव आणि त्याची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्या कारणाने त्याच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते. प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यातून मुक्त होत नाहीत. परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे व्यवस्थापन करीत भगवंताच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तात्काळ मोक्ष प्राप्ती होते. उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वातच राहतो. परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील सर्व निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात. भूतग्राम स यवाय भूत्वा भूत्वा प्रलयते. पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो. तात्पर्य असे, या भौतिक जगतात राहण्याचा प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक उच्चतर लोकांपर्यंत उन्नत होऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा भूतलावर पृथ्वी येणे भागच असते. ब्रह्मदेवाच्या दिवस काळात या ब्रह्मांडामध्ये ते उच्चतर अथवा खालच्या लोकात आपली कार्य करू शकतात, परंतु ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाल्यावर त्याचा लय होतो. दिवसा भौतिक क्रिया करण्याकरता त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्रसमयी त्यांना शरीर नसतात. त्यावेळी ते श्रीकृष्णाच्या देहामध्ये राहतात. नंतर पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर ते व्यक्त होतात. दिवसा ते व्यक्त राहतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होतो. अखेरीस जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा ते लक्षावधी वर्षासाठी अव्यक्त स्थितीत राहतात. जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा पुन्हा जन्म होतो तेव्हा ते पुन्हा व्यक्त होतात. या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मुवीतच राहतात. परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भगवत भक्तीमध्ये हरे कृष्ण हरे राम या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्य जीवनाचा पुरेपूर लाभ घेतात. याप्रमाणे जीवनातच त्यांना श्रीकृष्णाच्या आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते आणि कृष्ण लोकामध्ये पुनर्जन्म नसल्यावर ते नित्य आनंदातच राहतात. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आहे, सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. श्रीकृष्णाची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे. गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णाची परिशक्ती अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे. परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात
जे परम लक्ष्य म्हणून जाणले जाते. या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही. तेच माझे परमधाम होय. तात्पर्य ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णाचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणीने रचलेल्या प्रासादाने पूर्ण युक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवितात. तसेच ते सुरभी नामक गायी आहेत ज्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंताची सेवा करतात. जे सर्व कारणाचे कारण अधिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. भगवंत वेणुनादन करीत असताना त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आहेत आणि त्यांचा देहाचा वर्ण हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सुंदरलाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात. त्यांच्या कंठी वैजयंती माला आहे आणि सुंदर मयूरपंख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. वेदामध्येही सांगण्यात आले आहे की भगवत धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजेच परमलक्ष्य आहे. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतरण झाले त्यावेळी त्याने याच वृंदावनात लीला केल्या होत्या. वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे. त्याचे क्षेत्रफळ 84 मैल आहे. सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी सर्वव्यापी आहेत आणि ते सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणाहून कधीच पुनरागमन होत नाही ते परमलक्ष्य म्हणजे परमपुरुष श्रीकृष्णाचे धाम होय. ब्रह्मसंहिता या परमधामाचे वर्णन आनंद चिन्मय रस असे करते. अर्थात असे स्थान जेथे सर्व काही दिव्य आनंदमय आहे. तेथील वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती ही भौतिक नसून दिव्यानंद गुणमयी आहे. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वैविध्य म्हणजे स्वतः भगवंताच्या आध्यात्मिक विस्तार आहे. कारण तेथील अभिव्यक्ती हे पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीद्वारे होते. प्राकृत जगताबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरीही ते आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत. म्हणून आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वामध्ये उपस्थित आहेत. आपल्या आध्यात्मिक किंवा भौतिक शक्तीमधील सर्व काही त्यांनीच धारण केले आहे. भक्ती या शब्दावरून स्पष्ट दर्शल्याप्रमाणे असंख्य वैकुंठ लोकातील किंवा श्रीकृष्णाच्या परमधामातील प्रवेश हा केवळ भक्तीद्वारे निश्चित होऊ शकतो. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होत नाही. वेदामध्येही भगवंत आणि त्यांच्या परमधामाचे वर्णन करण्यात आले आहे. त्या धामामध्ये केवळ श्रीकृष्ण हेच एकमेव भगवंत आहेत. ते परम कृपा मूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी ते जरी एकमेव भगवान म्हणून स्थित असले तरी त्यांनी लक्षावधी विभूतीमध्ये स्वतःला विस्तारित केले आहे. वेदामध्ये भगवंताची तुलना एका निश्चिंतरीही अनेक प्रकारची फळे फुले आणि पाने असणाऱ्या वृक्षाशी करण्यात आली आहे. वैकुंठ लोकावर आधिपत्य असणारी भगवंताची विस्तारित रूपे ही चतुर्भुज असतात आणि त्यांना विविध नावे असतात. उदाहरणार्थ पुरुषोत्तम त्रिविक्रम, केशवम माधवम, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ इत्यादी. ब्रह्मसंहितेत ही सांगण्यात आले आहे की भगवंत जरी आपल्या परमधाम गोलोक वृंदावनामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालले आहे. सांगितल्या श्वेताश्वेतपरी उपनिषदमध्ये सांगितल्याप्रमाणे परास्य शक्ती विविध व शरीरते त्यांच्या शक्ती इतक्या अनंत आहेत की ते जरी अत्यंत दूर असले तरी ती शक्ती निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचालन करतात.
हे भरतश्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने ज्या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. तात्पर्य असे, जे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले विशुद्ध भगवत भक्त असतात ते आपला देह कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करत नाही. ते सर्व काही श्रीकृष्णाच्या हातात सोपवतात आणि सुखाने व सुलभतेने श्रीमद भगवत धामात परत जातात. परंतु जे अनन्य भक्त नाहीत आणि कर्मयोग, ज्ञानयोग, हट्टयोग यासारख्या आध्यात्मिक साक्ष प्राप्तीच्या मार्गावर विसंबून असतात त्यांना योग्य काळीच देहत्याग केला पाहिजे, जेणेकरून त्यांना या जन्ममृत्यूने भरलेल्या भौतिक जगतात न परतण्याची निश्चिती होते. जर योगी सिद्ध असेल तर भौतिक जगाचा त्याग करण्याकरता तो स्थळ काळाची निवड करू शकतो. परंतु तो जर सिद्ध नसेल तर त्याचे यश योगायोगाने विशिष्ट योगकाळी प्रयाण होण्यावर अवलंबून असते. ज्या काळी मनुष्याचे प्रयाण होते आणि त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही, त्या योग्य काळाचे वर्णन भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार काळ हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठाता देवतेचा सूचक आहे. जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामुळे प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभ क्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यामध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. तात्पर्य असे, जेव्हा अग्नी प्रकाश दिवस आणि शुक्ल पक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा जाणले पाहिजे की सर्वांच्या अधिष्ठाता देवता आहे. त्या जीवाच्या मार्गक्रमणाची व्यवस्था करतात. मृत्यू समयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते. उपयुक्त काळी जर मनुष्याने योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार देहत्याग केला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते. ज्या योगी जनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देहत्याग करण्याकरता इष्ट स्थळ काळाची व्यवस्था करू शकतात. परंतु या गोष्टी मित्रांच्या स्वाधीन नसतात. जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा परतावे लागत नाही. नाहीतर ते परतून येण्याची सर्व दृष्टीने शक्यता आहे. तरीही कृष्ण भावनाभावित विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते. मग तो देहत्याग शुभकाळी अथवा अशुभ काळी किंवा योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार करो. धूर रात्र कृष्ण पक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी सांगतात की या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते. असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे 10,000 वर्षे वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. कालांतराने ते पृथ्वीवर परत येतात. याचा अर्थ असा होतो की स्थूल इंद्रियांना दृश्य नसले तरी चंद्रलोकावर कसे उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे 2 मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकार मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. तात्पर्य असे, आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छातोग्नी उपनिषदातून प्रयाग मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्भूत केले आहे. जे सकाम कर्मी आणि दार्शनिक तर्कवादी आहेत ते अनादी कालापासून अविरतपणाने ये जा करीत आहेत. वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही. हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाही. म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. तात्पर्य असे, भौतिक जगातून प्रयाण करताना जीव ज्या 2 मार्गाचा अवलंब करू शकतो त्या मार्गाने अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्वयोजनेनुसार होईल यांची चिंता भगवत भक्ताने कधीच करू नये. भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की या 2 मार्गापैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे ही त्रासदायक गोष्ट आहे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंताच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे. यामुळे भगवत धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ, निश्चित आणि सुखरूप होईल. या श्लोकामध्ये योगयुक्त हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे. जो योगामध्ये दृढ आहे तो आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो.
श्रीरूप गोस्वामी सांगतात की जे मनुष्याने भौतिक क्रियापासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्ण भावनेमध्ये स्थित केले पाहिजे, या युक्त वैराग्य नामक पद्धतीद्वारे मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. यास्तव भक्त अशा वर्णनामुळे विचलित होत नाही, कारण त्याला माहीत असते की त्याचा भगवत धामात प्रवेश हा भक्तीद्वारे निश्चितच होतो. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. तात्पर्य असे, हा श्लोक म्हणजे विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भावामृताच्या भक्ती योगाच्या वर्णनाचा सारांश आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. ब्रह्मचार्याने आध्यात्मिक गुरुच्या गृही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे. आणि दारोदारी भिक्षा मागून ती गुरुला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरुच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एकाच दिवशी गुरुने त्याला भोजनाकरता बोलावले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे काही नियम आहेत. शिष्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षापर्यंत वेद अध्ययन केल्यानंतर तो चरित्रवान सदाचारी व्यक्ती होतो. वेद अध्ययन आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्वज्ञानासाठी नसून चरित्र निर्मिता करता असते. प्रशिक्षणानंतर ब्रह्मचर्याला विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. गृहस्थाश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. त्याने देश, काल, परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक, राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थ श्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला अरण्यवास, वल्कले धारण करणे, अक्षर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमाच्या नियमाचे पालन केल्यामुळे मनुष्य जीवनाच्या सिद्धावस्थेप्रत उन्नत होतो. त्यापैकी काही जण स्वर्ग लोकापर्यंत उन्नत होतात आणि अधिक प्रगती केल्यानंतर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात मुक्त होतात. वेदामध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडाच्या पलीकडे जातो. भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे. मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्ताच्या सानिध्यात श्रवण करून जाणले पाहिजे. 7व्या अध्यायात ते 12वा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे. पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे मधल्या 6 अध्यायावर आवरण असल्याप्रमाणे आहे आणि ही मधील 6 अध्याय भगवंताने विशेष करून सुरक्षित ठेवले आहे. भक्ताच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषतः मधील 6 अध्याय जाणून घेण्याइतपत जर कोणी भाग्यवान असेल तो तात्काळ तपस्या, यज्ञ, दान, तर्क इत्यादीच्या पलीकडे जाऊन स्तुत बनतो. कारण या सर्व क्रियांचे फल मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते. ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात. इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. म्हणूनच मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्याकडून न जाणता कृष्ण भक्तांकडूनच जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते. भक्ताच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला, रूप, कार्य, नाम इत्यादीशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होते आणि आपण सदैव कृष्ण भावनाभावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते. अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये पडतो. जीवनाच्या या परमोच्च स्थितावस्थेमुळे मनुष्याला श्रीकृष्णाच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते.
आणि त्या ठिकाणी भक्त अत्यंत आनंदमयी होतो. या प्रकारे भगवद्गीतेच्या अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो, माझ्या परम भक्ती सागर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी सुरुवात करत आहे. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग या अध्यायातील उर्वरित भाष्य आपण या भागामध्ये पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव. योग अभ्यासामध्ये स्थित झाल्यावर परम पवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. तात्पर्य असे की या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार, ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्णाचा निर्विशेष ध्वनी म्हणजे ओंकार होय, परंतु कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच. या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला पाहिजे. तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. कृष्ण भक्त कृष्ण लोक गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तीसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. हे पार्था, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्ती योगात रममान झालेला असतो. तात्पर्य असे की भक्ती योगाद्वारे भगवंताची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचे वर्णन विशेष करून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये 4 निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असा उल्लेख करण्यात आला आहे. मोक्ष प्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतीचेही कर्मयोग, ज्ञानयोग आणि हट्टयोग याचे वर्णन करण्यात आले आहे.